नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। देशात जातीनिहाय जनगणना झाली तर त्याचा नक्कीच ओबीसींना फायदा होणार आहे। केंद्रातून एससी एसटी प्रवर्गाला जसा निधी मिळतो तसा ओबीसींना देखील मिळेल असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारसोबत चर्चेसाठी आपलं कोणतंही शिष्टमंडळ जाणार नसल्याचं सांगितलंय। आजच्या कॅबिनेट मध्ये मंत्र्यांनी ओबीसींबाबत आपण 12 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करत आहोत या भावनेने वागावं असा सल्ला हाके यांनी सरकारला दिलाय। आमरण उपोषणाच्या 6व्या दिवशी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलतायत। शिवसेना पक्षाच्या सलग 5 वेळा खासदार राहिलेल्या माजी खासदार भावना गवळी यांची येणाऱ्या काळात राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचे संकेत राजकीय चर्चेमधून पुढे येत आहेत। वाशिम मधून लोकसभेसाठी ऐनवेळी उमेदवारी डावलल्याने भावना गवळी नाराज असल्याचं बोललं जात आहे। या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या मंत्रिमंडळात माजी खासदार भावना गवळी यांची वर्णी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत। राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढताना दिसत असून आज पुण्यासह साताऱ्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। आज राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित राज्यात हलक्या व मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक व जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मॅग्नीजची काळी माती वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकचे चाक निखळल्याने ट्रक अनियंत्रित होऊन अक्षरशः पुलावरील खांबावर धडकला। ही घटना भंडाऱ्यातील तुमसर बपेरा राज्यमार्गाच्या डोंगराला खैर लांजी नाल्याजवळील पुलाजवळ घडली आहे। घटनेमुळे काही वेळ तुमसर बपेरा आंतरराज्यीय मार्गावरील वाहतूक खोळंबली होती। या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र ट्रकचं मोठं नुकसान झालंय। तुमसर पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे। नदी नाल्यातून पकडून आणलेले मासे खाल्ल्याने वडिलांसह मुलगा आणि मुलीला विषबाधा झाल्याची घटना घडली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील पळसखेड इथे ही घटना घडली आहे। जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असल्याने नदी नाल्यांना पूर आलाय आणि त्यातून गावरान मासे या पाण्यामध्ये पाहायला मिळत आहेत। हेच मासे पकडून तडवी कुटुंबियांनी खाल्ले आणि त्यातून त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला। त्यामुळे खासगी रुग्णालयात वेळेवर उपचार घेतल्यावर विषबाधा झाल्याचं स्पष्ट झालं असून सुदैवाने त्यामुळे तिघांचे प्राण वाचले। या घटनेमुळे पुराच्या पाण्यातील मासे खाणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये अडकून 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या चांदवड तालुक्यातील मंगरुळ गावात घडली आहे। परमवीर सिंग बेदी असं मयत मुलाचं नाव असून शेतात रोटावेटरचं काम सुरू असताना ट्रॅक्टर रिव्हर्स घेतल्याने त्याचा अडकून त्याचा मृत्यू झालाय। या प्रकरणी चांदवड पोलिसात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। रील्स बनवताना कार दरीत कोसळून तरुणी ठार झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात घडली। श्वेता सुरवसे ही 23 वर्षीय तरुणी कार चालवायला नुकतीच शिकली होती। सुलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ त्याचाच रील बनवताना कार पुढे नेण्याऐवजी रिव्हर्स घेतल्याने कार दरीत कोसळली। या घटनेत तिचा मृत्यू झाला असून पुढील तपास दौलताबाद पोलीस करतात। एकीकडे बकरी ईदचा सण साजरा होत असताना दुसरीकडे यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील सुरमुरा येथे वीज कोसळून झाडाखाली असलेल्या 17 बकऱ्या आणि 4 बोकड ठार झाल्याची घटना घडली। कळपात एकूण 80 बकऱ्या आणि बोकड होते, त्यातील झाडाखाली आश्रय घेणाऱ्या बकऱ्या दगावल्या असून सुदैवाने इतर 59 बकऱ्यांचे प्राण वाचले। दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तेव्हा बाहेर चरण्यासाठी गेलेल्या काही बकऱ्या बचावासाठी मोहाच्या झाडाखाली थांबल्या। त्याच वेळी झाडावर वीज पडून 17 बकऱ्या आणि 4 बोकड मृत्युमुखी पडले, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने काल पापुआ न्यू गिनिया संघाविरुद्ध इतिहास रचलाय। T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ग्रुप स्टेज मध्येच गाशा गुंडाळावा लागलेल्या किवींना शेवट गोड करत त्यांनी PNGला 78 धावात गुंडाळलाय। मात्र यात मोलाचा वाटा उचलला तो लॉकी फर्ग्युसनने। त्याने 4 षटकात एकही धाव न देता 3 विकेट्स घेतल्या।
T20 क्रिकेटमध्ये सर्वात किफायतशीर गोलंदाजी करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅनडाच्या साद बिन जफरने 4 षटकात 0 धावा घेत 2 विकेट्स घेतल्या होत्या आणि तो कॅनडाचा कर्णधार होता. वेळ झाल्या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.